गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला पोटभर जेवण तेही अल्पदरात मिळावं यासाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने चाकण बाजारात जेवण सुरू केलेलं आहे। अगदी 40 रुपयामध्ये मुबलक जेवण या ठिकाणी दिलं जातं आहे। आजपासून शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या भोजनालयाची सुरुवात होणार आहे। अगदी सुंदर असं ताट 40 रुपयामध्ये दिलं जातं आहे। काय भावना आहे, एवढ्या अल्प दरामध्ये जेवण मिळतं आहे? खूप छान मिळतं, मोठ्याने बोल. खूप छान मिळतं जेवण। किती रुपये दिलेत आणि कसं आहे जेवण हे सगळं? दादा 40 रुपये दिलेले आहे आणि 1 नंबर जेवण आहे। हे आम्हाला आधी पहिलं पाहिजेलं होतं, पण हे खूप लेट झालं, पण तरी काय हरकत नाही, असू दे। लवकर मिळायला पाहिजे होतं पण हरकत नाही। बाजार समितीचे सभापती आपल्यासोबत आहेत। काय संकल्पना होती आणि कसं नियोजन राहणार पुढच्या काळातलं? खरं तर आज आपण बघताय की कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून मी साधारणपणे 3 महिन्यापूर्वी चार्ज घेतला। आमचं सगळं संचालक मंडळ ह्या बाजार समितीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय कुठलं काम करायचं तर आम्ही 3च गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या। इथं आलेल्या प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, चांगली टॉयलेटची व्यवस्था मिळाली पाहिजे आणि शुद्ध आणि चांगलं भोजन तेही अल्प दरामध्ये मिळालं पाहिजे। हा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, हा खेड तालुका 2 धरणं आहेत, सुजलाम सुफलाम तालुका आहे, शेतीला पूरक असलेला तालुका आहे। गोरगरीब कष्टकरी जनता पहाटे 2 वाजता ह्या बाजार समितीमध्ये येते आणि 2 वाजता आलेला माणूस संध्याकाळी 3-4 वाजता त्या ठिकाणी घरी जातो। कबाड कष्ट ही लोक सगळी करतात। मग आमच्या डोळ्यासमोर असा प्रश्न आला आमच्या सगळ्या संचालक मंडळ प्रशासकाच्या की ह्या माणसांच्यासाठी नेमकं बाजार समितीने काय करायचं। तर सगळ्यात पहिलं आम्ही भूमिका घेतली की इथं आलेल्या प्रत्येक माणसाला 40 रुपयामध्ये, तेही अतिशय अल्प दरामध्ये आणि पोटभर, याची क्वालिटी जर तुम्ही बघितली अतिशय चांगली क्वालिटी आणि दर्जेदार क्वालिटीचं जेवण देण्याचं काम सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केली। मागच्या 8 दिवसापासून प्रायोगिक तत्वावरती हे चालू आहे। रोज 800 ते 1000 लोक त्या ठिकाणी जेवतात। आज आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, मुरलीधर अण्णा मोहोळ, छगनजी भुजबळ साहेब आणि राज्यातले अनेक मंत्री महोदय या निमित्ताने येत आहेत। पूर्ण अक्तोकिती पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि ह्या भोजन समारंभाचं चक्रेश्वर महाराज भोजनालयाचं उद्घाटन असे 2 कार्यक्रम ह्या ठिकाणी आहे। आजपासून अधिकृत शुभारंभ याचा होणार आहे। पण मनस्वी आनंद आम्हाला या गोष्टीचा आहे की कबाड कष्ट करणारा शेतकरी जो बांधव आहे, खऱ्या अर्थानं आपल्या पोटाची रोजीरोटीसाठी कबाड कष्ट करतो आहे, त्या माणसाला बाजार समितीच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जेवण देण्याची आजपासून सुविधा आम्ही करतो आहे। जेवण दिलं मात्र शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, ती शेतकऱ्याची मोठी खंत आहे। ही गोष्ट अतिशय खरी आहे की कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला बाजारभावाला त्या ठिकाणी सरकारकडे सातत्यानं बाजार समिती म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय। निर्यातबंदीसारखे प्रश्न असू द्या किंवा कांदा निर्यातबंदीच्या संदर्भातले प्रश्न असू द्या की हमीभाव शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मिळाला पाहिजे। जोपर्यंत शाश्वत पद्धतीने शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेत नाही, आम्ही राज्याचे सगळे बाजार समिती सभापती याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे। मध्यंतरी आम्ही पणन मंत्री जयकुमार रावल साहेबांची भेट घेतली की बाजार समितीतले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शासन स्तरावरच्या धोरणात्मक त्या ठिकाणी कारवाई व्हावी। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की निश्चितपणानं पुढच्या कॅबिनेटमध्ये याच्यावरती आम्ही प्रश्न उपस्थित करून प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात काय करता येईल शासनाची भूमिका ठरवूया असं आम्हाला पणन मंत्र्यांनी सांगितलं आहे। खरं तर आज तुम्ही योग चांगला साधून आणला आहे। क्रांतीसूर्य सावित्रीबाईंचा जयंती उत्सव आहे, या निमित्ताने राज्यातले 2 नेते तुम्ही एकत्र आणलेत, शरद पवार, छगन भुजबळ आणि अजित पवारांनाही निमंत्रण दिले। कोण कोण येणार आहे? नाही, आम्ही काय केलं आहे, ट्रस्ट आणि बाजार समिती आम्ही जिल्ह्यातले राज्यातले सर्वपक्षीय नेते बोलवले आहेत। परंतु कालपासून मीडियावरती चर्चा रंगते आहे की पवार साहेब येणार, भुजबळ साहेब येणार, भाजपचे नेते येणार, शिवसेनेचे नेते येणार, कदाचित अजितदादा येणार की नाही याच्यावर चर्चा आहे। त्यामुळे पवार साहेब काय बोलणार याच्यावर महाराष्ट्राचं लक्ष आहे, भुजबळ साहेब काय बोलणार याच्यावर महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि कदाचित चाकण हे उद्या महाराष्ट्राचं केंद्र होतं आहे की काय। कारण आजची सभा जी आहे, आजचा उद्घाटन कार्यक्रम सावित्रीबाई माईंचा आणि खऱ्या अर्थानं हे 2 कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे दिग्गज अनेक वर्षाच्या राजकीय ह्या परिस्थितीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकत्र येतात आणि त्याच्यात आता बघूया काय कॉन्ट्रोवर्सी तयार होती, पण राज्याचं लक्ष नक्कीच ह्या अजित पवारांना तुम्ही निमंत्रण दिले, पवार साहेबांसोबत अजित पवार इथं दिसणार का? नाही, अजितदादांना देखील आम्ही निमंत्रण दिलं, परंतु अजितदादा येतील म्हणून अशी शक्यता थोडीशी कमी आहे, कारण त्यांचं व्यस्त वेळापत्रक आहे। त्यामुळं आम्हाला आशा आहे त्यांनी यावं, परंतु तसे चित्र दिसत नाही। 2 पवारांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही आता म्हणतायत अजित पवार येतील की नाही, पण भुजबळ आणि पवार तर एकत्र आणलेत। हो, भुजबळ साहेब आणि पवार साहेब दोन्ही एकत्र आहेत आणि कालपासून सगळ्या राज्यामध्ये नव्हे तर तालुक्याच्या जनतेमध्ये एक चर्चा आहे की भुजबळ साहेब येणार, भुजबळ साहेब काय बोलणार, पवार साहेब येणार, पवार साहेब काय बोलणार। राज्याचे सगळे नेते मंडळी सर्वपक्षीय त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे, त्यांनी काय बोलावं?
नाही, आम्हाला अपेक्षित असल्यापेक्षा शेवटी आम्ही आमचे हे म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या राज्याच्या हितासाठी जे काय आहे, ह्या सगळ्या नेतेमंडळींनी एकत्र येऊन ह्या राज्याचं भलं करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच आज चाकणमध्ये छगन भुजबळ, शरद पवार एकत्र येणार आहेत. अजित पवार येतील की नाही शाश्वती नाही, मात्र येणाऱ्या नेत्यांनी राज्याच्या भल्यासाठी काहीतरी संबोधित करावं ही अपेक्षा या ठिकाणी आयोजकांनी व्यक्त केली. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चाकण, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.